एक महत्त्वाची बातमी, नरेश म्हस्के यांना बैठकीमधून निघून जाण्याची वेळ आलेली आहे। नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी म्हस्केंविरोधात रोष व्यक्त केलेला आहे। गणेश नाईक यांच्या कार्यालयामध्ये बैठक सुरू होती आणि या बैठकीतून नरेश म्हस्के यांना निघून जाण्याची वेळ आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। ठाण्यामधून नरेश म्हस्के यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे काल आणि या नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असल्याची माहिती आता समोर येते। नरेश म्हस्के हे बैठकीतून निघून गेलेले आहेत। नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांचा रोष पाहून म्हस्के आता या बैठकीतून निघून गेलेले आहेत। हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। गणेश नाईक यांच्या कार्यालयामध्ये बैठक सुरू होती, मात्र नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला रोष व्यक्त केलेला आहे, विरोध व्यक्त केलेला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यामुळे नरेश म्हस्के हे बैठकीतून निघून गेलेले आहेत। तर आता ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। आज नाशिकमध्ये अर्ज भरले जात आहेत। हेमंत गोडसे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, त्याचबरोबर दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार या सुद्धा आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झाले। नाशिकमध्ये महायुतीकडून भव्य शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता नाशिकमध्ये दाखल झाले। आपण हे दृश्य पाहतोय, मुख्यमंत्र्यांचा ताफा निघालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता नाशिकमध्ये दाखल झाले।